प्रेक्षकांनो, फायनली आज सायली त्या कॅफेमध्ये पोहोचली बरं का. म्हणजे ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या क्षणाला आता सुरुवात झाली आहे. तर बघा, आजचा एपिसोड त्यांनी खूपच छान दाखवलाय. आता अर्जुन आणि सायली या दोघांना खूपच एक्साइटमेंट लागली आहे. कधी एकदाच ते एकमेकांना प्रपोज करताय. आता या अर्जुनने सायलीला बाजूला नेलंय आणि हळूच तिच्या कानात म्हणतो की तुम्हाला मला कॅफेत न्यायचं होतं ना, म्हणजे तुमचा प्लॅन ठरला होता ना तसा. मम्माने तो पूर्ण दिवसाचा प्लॅन केलाय. आता काय करायचं त्याचं. आता सायली पण जरा टेन्शन मध्येच आलीये की आता ह्या सगळ्यांना टाळून बाहेर कसं जायचं. अर्जुन मनात विचार करत असतो, घरच्यांसाठी आता आपलं भेटणं टाळू नका प्लीज प्लीज प्लीज. आता सायली पण मनात विचार करतीये की सर जर म्हणाले आजच्या ऐवजी उद्या परवा जाऊयात तर मी काय करू. मला तर काही झालं तरी आजच बोलायचंय अर्जुन सरांशी. आता मी काय करू. दोघेही जण एकमेकांच्या मनात विचार करताय. मग अर्जुन जरा तिला मोटिवेट करतो आणि म्हणतो, सायली तुम्ही आधीपासूनच ठरवलं होतं ना कॅफेमध्ये जायचं. मग आपण आता सायली म्हणते मग आपण काय. अर्जुन म्हणतो हो मग आपण आजच जायचं. तुम्हाला चालेल ना. सायलीच्या मनातलं बोलून टाकलंय अर्जुनने, त्यामुळे सायली एकदम खुश झाली आहे. सायली म्हणते हो चालेल ना. पण आता पुन्हा एकदा ती घरच्यांकडे बघते आणि विचार करते की आईंना हे सगळं आपण कसं सांगायचं आता. मग अर्जुनही जरा टेन्शन मध्ये आलाय की घरच्यांचं मन दुखावून जायचं कसं. मग अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो हा आयडिया. मी एक सांगतो मम्माला की आपल्या दोघांना ना एक महत्वाचं काम आहे आणि एकत्र जावं लागेल बाहेर. सायली म्हणते नको नको, खोटं नको बोलायला. आपण खरं काय ते सांगून जाऊया ना. कोणी ऐकलं नाही तर. आता अर्जुन म्हणतो ऐकलं नाही तर काय, आपल्याला कॅन्सल करावा लागेल ना मग आपला प्लॅन. काय करायचं मिसेस सायली, बोला ना. मग आता सायली जरा विचार करते आणि म्हणते मग काय करणार आपण. मग नाहीच जायचं. तर सायलीने असं बोलल्यानंतर अर्जुनचा चेहरा उतरलाय. म्हणजे या दोघांची एक्साइटमेंट आज खूपच छान दाखवली आहे प्रेक्षकांनो. बघायला खूपच सुंदर वाटलंय ते. आता या सगळ्यांनी ठरवलेलं एकत्र सेलिब्रेशन आणि आता यांचं करायचंय ते त्यांना वेगळं सेलिब्रेशन. आता ह्या दोन्ही गोष्टींमध्ये बिचारे कन्फ्यूज झालेत. करावं तर काय करावं. आता घरच्यांचं मन कसं मोडावं. दोघंही नुसते एकमेकांकडे हिरमुसलेल्या चेहऱ्याने बघतात. पण आता इकडे बघा, हे सगळे फॅमिली मेंबर्स मात्र प्रचंड खुश आहेत. आता प्रतापराव म्हणतात काय कल्पना, आज खूप पोटभर जेवण झालंय हा. म्हणजे पोट तर माझं तुडुंब भरलंय. कल्पनाताई म्हणतात अहो कधी नव्हे ते विमलला आणि मला स्वयंपाक करायला मिळाला ना, म्हणून आम्ही जरा 2 पदार्थ जास्तीच केलेत. अर्जुन बिचारा मध्ये मध्ये अयशस्वी प्रयत्न करतोय त्याच्या आईला सांगण्याचा की आमचा प्लॅन आहे म्हणून. म्हणजे हा काहीतरी सांगायला जातो आणि मध्येच कोणीतरी काहीतरी बोलायला लागतं. आता हा सांगणार काही, तेवढ्यात रविराज म्हणतात काही म्हणा कल्पनाताई, गुलाबजामुन आणि आईस्क्रीम आहा काय कॉम्बिनेशन होतं. म्हणजे सुख म्हणतात ना, यालाच तर सुख म्हणतात ना. खरंच आजच्या जेवणाची चव फॅन्टॅस्टिक होती. मग आता लगेच प्रिया ते सगळे आईस्क्रीमचे बाउल वगैरे उचलायला लागते आणि म्हणते आणा इकडे, मी आवरते हे सगळं. विमल पटकन धावून येते आणि म्हणते नको नको, नाही म्हणजे तुम्ही पाहुण्या आहात ना या घरच्या, कशाला हे सगळं तुम्ही उचलताय, मी आवरते सगळं. आता अस्मिता लगेच म्हणते राहिलं, हे घे उचल सगळं. बरं आता सायली येते ते सगळे बाउल उचलायला. मग आता या पूर्णाजी म्हणतात अगं सायली तुझा वाढदिवस आहे ना, चल बाजूला हो. मग आता अर्जुन म्हणतो मी उचलतो. आता पूर्णाजी म्हणतात नाही नाही तुझा पण वाढदिवस आहे ना, तू पण बाजूला हो, आणा इकडे. आता पूर्णाजीने तिथले सगळे बाउल एकत्र केलेत आणि कल्पनाताईंनी ते उचललेत. सुमन म्हणत असते अहो राहू द्या ना वहिनी, मी उचलते ना. म्हणजे पहिले ॲप असं काहीतरी चाललंय यांचं ते आवर सावर करायसाठी. पण कल्पनाताई काही कोणाला कामं करू देत नाहीत. त्या म्हणतात बसा तुम्ही सगळे. आता अर्जुन पुन्हा कल्पनाताईंना काही सांगणार, तेवढ्यात कुसुम येते धावत धावत आणि म्हणते सॉरी सॉरी मला उशीर झाला का. सायली आता कुसुमच्या जवळ जाते आणि म्हणते काय गो कुसुमताई, तुला मी म्हटलं होतं जाऊ नकोस घरी, वाढदिवसाच्या दिवशी पण उशिरा चालीस. कुसुम म्हणते अगं पावभाजीची ऑर्डर होती, मी डब्बे दिले आणि लगेच आले बघ. मग आता या अर्जुनला जरा टेन्शन आलंय, कसं सांगावं. आता या कुसुमने जरा पावभाजी इकडे आणली असती तर चालली असती नाही का. असो, पण आता हे प्रतापराव म्हणतात वेळेवर आलात तुम्ही कुसुमताई. ए अर्जुन सायली जेवण झालंय, डेझर्ट झालंय,
आता पुढचा कार्यक्रम बर. आता पडली ना पंचायत अर्जुनला. अर्जुन म्हणतो अरे बापरे, अजून पुढचा कार्यक्रम आहे तर. कल्पनाताई म्हणतात अरे हो, म्हणजे काय. आता बघा प्रेक्षकांनो, यांनी सगळ्यांनी जरा लगबग केली आहे, कारण आता ते प्रोजेक्टर वगैरे ते ऑन करायचं आहे ना त्यांना, त्यामुळे प्रत्येक जण आपापली जागा घेत आहे. आता ते प्रोजेक्टर मस्त असे पिक्चर वगैरे बघतात फॅमिली मिळून. खूप छान वाटली ही कल्पना मला. पण या दोघांचे चेहरे असे लटकलेले आहेत, कारण यांना काही बिचारांना जायला मिळेल ना बाहेर. हे रविराज म्हणतात अरे वा, काय छान तयारी केली रे तू अश्विन, मस्तच वाटतंय हे सगळं. तर आता पडदा रेडी आहे, प्रोजेक्टर रेडी आहे, आणि आता अर्जुन आणि सायलीचे फोटो सुद्धा. आता अर्जुन सायलीच्या लग्नापासून ते हनीमून पर्यंत सगळे फोटोज दाखवलेत त्यांनी. भारी वाटतं ना प्रेक्षकांना असं कोलाज करायला. पण आपण मात्र धकाधकीच्या या आयुष्यामध्ये आणि बिझी शेड्यूल असल्यामुळे हे असे फोटोज काढणं बऱ्याचदा विसरून जातो. आता हा फोटो पाहायचा कार्यक्रम त्यांनी बराच वेळ दाखवलाय, म्हणजे आतापर्यंतचे अर्जुन सायलीच्या प्रवासातले सगळे फोटोज त्यांनी दाखवलेत. आणि हे फोटो बघताना सायलीला इतकं छान वाटत असतं की थोड्या वेळासाठी ती तिचा प्लॅनच विसरली, आणि प्रत्येक जण सगळे फोटोज एक 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 फोटो खूप एन्जॉय करत असतं. खूप छान वाटतंय प्रेक्षकांनो. आणि या फोटोज मधून अर्जुन आणि सायली या दोघांचा ऑकवर्डनेस जाणवतोय. सायली आता मध्येच लाजत असते, मुरडत असते ते फोटो पाहताना. अर्जुन तिच्याकडे असं बघत असतो. हे हनीमूनचे फोटो खूपच भारी वाटलाय. प्रेक्षकांनो, तुमचे पण असे मेमरी कार्ड मध्ये काही फोटो असतील ना, तर ते आत्ताच कोलाज करून ठेवा. छान वाटतं हो. शेवटी आयुष्य आयुष्य म्हणतात ते काय, हेच तर असतं. छोट्या छोट्या आनंदांना द्विगुणित करायचं. आता बघा या कल्पनाताई मध्ये मध्ये सायलीला चिडवत असतात, सायली काय लाजतेस ग. आता हे हनीमूनचे फोटो बघून रविराजांना जरा प्रश्नच पडलाय की ही नक्की अर्जुनचीच बायको आहे ना, म्हणजे हक्काची बायको आहे की नाही. अश्विन मात्र खूप एन्जॉय करतोय हे सगळं. आता ते फोटोज बघून रविराज म्हणतात काय रे ज्युनियर, हे तुझे हनीमूनचेच फोटो आहेत ना रे. मग अर्जुन म्हणतो हो सिनियर. मग रविराज म्हणतात अरे इतका ऑकवर्ड का दिसतोयस, मग तुझ्या शेजारी तुझीच बायको आहे ना. आता अर्जुन काही बोलणार तर अश्विन म्हणतो अरे काका, तुला सांगतो हा ऑकवर्डनेस ना नुसता दाखवण्यापर्यंत आहे, म्हणजे ऍक्टिंग आहे ऍक्टिंग. म्हणजे या दोघांची ही नजर एकमेकांवरून हटत सुद्धा नाही एरवी. आता अस्मिता म्हणते नाहीतर काय, एरवी नुसता बायको बायको म्हणून ओरडत असतो आमचा अर्जुन. अर्जुन सायलीसाठी गिफ्ट काय आणत असतो, नेहमी रोमॅन्टिक कपल म्हणून फिरत असतात ते. आता ह्या पूर्णाजी म्हणतात अगं करू दे ग, मग त्यांचं वयच आहे रोमॅन्स करायचं. बिचारी अस्मिता, तिला काही तिच्या नवऱ्याचं सुख मिळत नाही म्हणून तिला काही अर्जुन सायलीचं सुख बघवत नाही. तर आता यांनी पुन्हा ठरलं तर मग या गाण्याचं ते गाणं प्ले केलंय, जे ऐकायला आज खूप छान वाटलं प्रेक्षकांनो. म्हणजे हे फोटोज बघताना अर्जुन सायली लाजत असतात आणि त्यांच्या आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास ते खूप एन्जॉय करत असतात. सायलीने तर यावर एक्सप्रेशन्स खूप सुंदर दिलेत. एकीकडे फोटो चालू आहेत आणि एकीकडे गाण्याचं ते टायटल सॉन्ग चालू आहे, वाटेत भेटे फुलांचा ऋतू, चांदणे उधळीस येतास तू. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघून स्माइल करत असतात आणि ते सगळे फोटोज एन्जॉय करत असतात. हे सगळे फोटो त्यांनी पुन्हा पुन्हा दाखवलेत प्रेक्षकांनो, जे बघायला खरंच खूप छान वाटलेत. अमेझिंग. आजचं त्यांनी खूपच भारी दाखवलंय. म्हणजे अर्जुन आणि सायली यांचं काय म्हणता येईल, साहस जरा द्विगुणित केलंय त्यांनी हे फोटो वगैरे दाखवून, असं म्हणायला हरकत नाहीये. आता आणखीन डेस्पिरेट झालेत ते सगळे फोटोज बघायला. आता ही सायली अचानक फोटो बघता बघता लागते रडायला. सगळेजण म्हणत असतात अरे वा वा वा, क्या बात आहे, मस्त मस्त, खूपच छान. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. कल्पनाताई म्हणत असतात खूपच छान, मजा आली. आता ही सायली जरा डोळ्यात पाणी आणते. अर्जुन तिच्याकडे कावरा होऊन बघायला लागतो, काय झालं. मग आता सायली त्याला खुणवते काही नाही. मग अर्जुन ते प्रोजेक्टर बंद करतो आणि अश्विनला खूप छान दाद देतो. पण आता त्याने सायलीला खुणवलंय बरं का, की तो आता घरच्यांना सांगणार आहे आपल्याला बाहेर जायचंय म्हणून. असं ऑल द बेस्ट केलं त्याने. त्यामुळे सायलीला कळलं की नाही ते नाही समजलं मला, पण ती नुसती करते. आता अर्जुन कौतुक करतो अश्विनचं, थँक्यू ऑल, आणि थँक्यू सो मच अश्विन, किती छान होतं हे सगळं. हे सगळं करायला खूप एफर्ट लागतात. आता कल्पनाताई सहज विचारतात सायलीला, आवडलं का ग सरप्राईज सायली. आता सायली लागते रडायला. पूर्णाजी छान उत्तर देतात. पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना, अगं तिच्या डोळ्यातले नळ सुरू झालेत,
म्हणजे तिचा होकार आहे म्हणजे आवडलंय तिला गिफ्ट. सगळेच जण इमोशनल आणि भावूक होऊन आता सायलीकडे बघायला लागतात, स्पेशली मधुभाऊ आणि कुसुमताई. सायली आता रडते रडते, मग कल्पनाताई तिला हसवतात, हस ग बाई, आणि आता ती हसते. आता अर्जुनने सगळं साहस जरा एकवटून घेतलंय आणि मग तो हळूच म्हणतो, अग मम्मा, ते काय आहे ना की सायलीने आणि मी एक छोटासा प्लॅन ठरवलाय संध्याकाळसाठीचा. म्हणजे हे जे प्लॅन केलंयस ना तू, ते एकदम सुपर्ब आहे, फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे संध्याकाळपर्यंतचा प्लॅन आहे ना. नाही म्हणजे हे कळण्याआधी ना मम्मा, सायलीने आणि मी एका कॅफेतनं एक छानसा टेबल बुक केला होता. आता हे जेव्हा अर्जुन बोलतो ना, तेव्हा प्रियाचा चेहरा त्यांनी जास्ती फ्लॅश आउट केलाय. आता अर्जुन हळूच म्हणतो, मम्मा, तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्ही दोघं जण संध्याकाळी थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन येऊया का प्लीज मम्मा. आता त्याने इतकं छान बारीक तोंड केलंय बरं का प्रेक्षकांनो. पण आता या कल्पनाताई जरा मजा घेतात बरं का या दोघांची. सायली अर्जुन आता एकमेकांकडे बघायला लागतात, काय सांगतील घरचे, हो म्हणतील की नाही म्हणतील. आता कल्पनाताई आणि पूर्णाजी दोघी एकमेकींकडे बघतात. पूर्णाजीने आधीच खुणवलेलं असतं कल्पनाताईंना की होकार देऊन टाक, पण आता मुद्दाम दोघी जणी अर्जुनकडे बघून जरा सिरियस चेहरा करतात. आता बघा प्रेक्षकांनो, हे प्रतापराव सुद्धा जरा रागवल्यासारखे करतात, काहीतरी आपलं एक्साइटमेंट वाढवली आहे, दुसरं काही नाही. आता कल्पनाताई आधी चिडतात आणि मग म्हणतात, काय रे अर्जुन, मी एवढं दिवसभराचा प्लॅन ठरवला आणि तू आणि सायली आता असे संध्याकाळी बाहेर निघून जाणार का? काय रे अर्जुन, असं कसं काही वाटत नाहीये तुला? ठरवलंय ना मी, तुम्ही आज दोघांनी पूर्ण दिवस घरातच राहायचं, आणि हे काय तुम्ही दोघं बाहेर जायचा विचार करताय, आणि ते सुद्धा तुम्ही दोघंच? हीच किंमत आहे वाटतं आईची. आता अर्जुनचं तोंड बारीक होतं. आता तो म्हणतो, नाही नाही मम्मा, असं काही नाही ग. आता ही या पूर्णाजी कशा हसतात बघा अधूनमधून. सायली म्हणते, नाही नाही आई, तुम्ही नाही म्हणत असाल तर आम्ही नाही जाणार, काहीच हरकत नाहीये. अर्जुन पण आता हो तर म्हणतो, पण आता बारीक तोंड केलेलं आहे त्याने. अरे देवा, आता काही जायला मिळणार नाही. आता सगळ्यांनी जरा सिरियस चेहरे केलेत बरं का या दोघांना चिडवायला. आता जरा वेळ सगळे असे चेहरे ठेवतात आणि मग सगळे मोठ्याने हसायला लागतात. अर्जुन आणि सायली दोघं असे बांबवल्यासारखे बघतात. मग ह्या कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन सायली, तुम्ही दोघं जण काही वेडे बिडे आहात का? नवरा बायकोला कॉफी प्यायला घेऊन जातोय, तेही आईला विचारून, आणि ते सुद्धा बिचकत बिचकत. काय हो, हा तुमचा मुलगा अजिबात शोभत नाही बर का. प्रतापरावांनी छान उत्तर दिलंय, अगं ए कल्पना, उलट शोभतोय, माझाच मुलगा शोभतोय. स्वतःच्या वाढदिवसाला बायकोला रोमॅन्टिक डेटवर घेऊन जातोय, तुझ्या नवऱ्याची परंपरा चालवतोय बर का तो कल्पना. आता सगळेच हसायला लागतात. आता अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे तसं रोमॅन्टिक वगैरे नाही, असंच आपलं सहजच जातोय आम्ही. आता सगळे मोठ्याने असे करतात, जे ऐकायला भारी वाटलं. मग आता प्रतापराव म्हणतात, हो का अर्जुन, अरे आम्ही सुद्धा पूर्णाईला असं सांगून जायचो बर का. पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप, तुम्ही दोघं जण तरी खोटं बोलून जायचं आहेत, पण माझी पोरं खरं बोलून चाललीत बर का. माझी गुणाची पोरं आहेत ग बाई ती. आता प्रेक्षकांनो, मला सहज मनात आलं म्हणून एक शेअर करते. आता जर या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आलं ना, तर आय गेस या पूर्णाचीच या दोघांना एकत्र आणतील. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मला जे वाटतंय तसंच तुम्हाला वाटतंय का? मला नक्की सांगा कमेंट करून. मग सायली म्हणते, नाही नाही पूर्णाजी, तुम्ही सगळ्यांनीच एवढी छान तयारी केली म्हणूनच यांनी परवानगी घेतली तुमची. आणि तसं तर आम्ही बाहेर जेवायचाच प्लॅन बनवला होता, पण आज घरी आईनी किती छान प्लॅन बनवलाय, आम्ही फक्त थोड्या वेळासाठी बाहेर जाऊ आणि लगेच परत येऊ. मग मधुभाऊ म्हणतात, हो, जेवणापूर्वी परत या लवकर. तुम्ही दोघं इथे नाहीये म्हटल्यावर कोणाच्या घशाखाली इथे घास जायचा नाही हो सायली. मग आता चैतन्य म्हणतो, बरं बरं बरं, ठीक आहे. अर्जुन सायली, तुम्ही दोघं जण फार काही रोमॅन्टिक नसलेल्या तुमच्या त्या डेटवर जाऊ शकता, अशी परमिशन तुम्हाला सुभेदार, किल्लेदार आणि पाटलांकडनं मिळाली आहे. अश्विन अजून चिडवतो आणि म्हणतो, रोमॅन्टिक छे छे, कोणाला वाटलं तरी कसं असं रोमॅन्टिक वगैरे, अगदी नॉन रोमॅन्टिक डेटवर जातात बरं का हे दोघे जण. अर्जुन आता बघा किती छान हसायला लागलाय. आता ही सायली आवरायला म्हणून बेडरूम मध्ये गेली बरं का वरती.
आणि सगळेजण खाली बसलेत गप्पा मारत. अर्जुन आणि चैतन्य गेले आता स्टडी रूम मध्ये. आता या प्रियाचा रोल चालू झाला बरं का इथून प्रेक्षकांनो. आता प्रिया विचार करते, अर्जुन आणि चैतन्य स्टडीमध्ये एवढा वेळ काय बोलत बसले असतील. आता हिला लक्षात आलंय की काहीतरी अर्जुन सायलीचं प्लॅनिंग पक्क आहे. आता ही लगेच कानोसा घ्यायला जाते बाबा, कॉफी पीत पीत त्या अर्जुनच्या स्टडी जवळ. बरं एवढी धडधडीत ही तिथे उभं राहून ऐकतीये, बाकी कोणाचं लक्ष गेलं नाही का. अर्जुन आता चैतन्याला शेअर करत असतो त्याच्या मनातल्या भावना. तो म्हणत असतो, चैतन्य अरे मला आता खूप टेन्शन आलंय रे. चैतन्य म्हणतो, अरे एवढं काय टेन्शन घेतोय तू. अर्जुन म्हणतो, अरे टेन्शन नाही येणार तर काय, मला तर असं वाटतंय की आता 1000 बटरफ्लाय माझ्या पोटामध्ये खूप उडतायत. म्हणजे बघ ना, ज्या दिवसाची मी वाट बघत होतो तो दिवस फायनली आलाय रे. म्हणजे बघ ना, आज मला असं वाटतंय चैतन्य माझी मोठी परीक्षा आहे. आता ही प्रिया बघा कशी ऐकतीये. आता अर्जुन त्या चैतन्याला म्हणतो, ए चैतन्य मी पास होईल ना रे. आता चैतन्य म्हणतो, अरे तू पास होणार आहेस अर्जुन, तू फायनली सायलीला प्रपोज करणार आहेस. आता अर्जुन त्याला म्हणत असतो, खाळू बोल. आता प्रियाने ते बरोबर ऐकलंय तिथे उभं राहून. आता प्रिया विचार करते, मला वाटलंच होतं हा अर्जुन सायलीला प्रपोज करेल म्हणून. म्हणजे माझ्या हातामध्ये आता खूप खूप कमी वेळ उरलाय. आता हा चैतन्य विचार करतो, चैतन्य अर्जुनला म्हणतो, काय रे अर्जुन तुझी तयारी झालीये ना सगळी. अर्जुन म्हणतो, हो म्हणजे काय यार, झालीये सगळी तयारी माझी, अंगठी फक्त कुठे ठेवलीये ते लक्षात नाहीये माझ्या. म्हणजे बघा नेमका अंगठी कुठे ठेवली हेच तो विसरलाय बिचारा एक्साइटमेंट मध्ये. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, यांनी दाखवलंय छान. कारण काय असतं ना, आपल्या खऱ्या आयुष्यात पण बघा ना, कुठली चांगली गोष्ट घडायला जरा वेळच लागतो. आणि वाईटातून काहीतरी चांगलं होतं ना, हे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. म्हणजे मला असं वाटतं काहीतरी वाईट होत असतं ना, ते आपल्या आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं घडण्यासाठी. तर कदाचित अर्जुन सायलीचं हे वेगळं होणं काहीतरी चांगल्यासाठी असेल असं मला तरी वाटतंय. बघूयात पुढे काय काय घडतंय. तर आता सायली अशी तयार होऊन आली आहे आणि ती आपल्याला तूर्तास दाखवली नाहीये. आता हे सगळेजण एकटक सायलीकडे बघायला लागतात. सुमन म्हणते, अगं बाई सायली काय छान दिसतेस तू. अस्मिता पण म्हणते, बापरे सायली अगो काय चांगली दिसतेस तू. म्हणजे चक्क अस्मिताने कौतुक केलंय बरं का. मग आता या कल्पनाताई पण म्हणतात, किती सुंदर दिसतेस अगं सायली तू. आता हे प्रतापराव म्हणतात, अगं सायली तुला जायचंय ना अर्जुन सोबत बाहेर, मग अर्जुनला बोलो की. ए अश्विन जा अर्जुनला बोलो. मग सायली म्हणते, नाही नाही बाबा त्यांना नका बोलू, आधी मी पुढे जाणार आहे. आता हे बोलल्यानंतर सगळे आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागतात. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, सायलीचा फक्त आवाज ऐकवलाय त्यांनी या वेळेला. सायली म्हणते, अहो बाबा मी न पुढे जाणार आहे, ते नंतर येणार आहे. मग आता अश्विन म्हणतो, बाप रे स्पेशल प्लॅन दिसतोय काहीतरी. पूर्णाजी म्हणतात, ए अश्विन तिची मस्करी नको करूस रे. आता ही कल्पनाताई म्हणतात की, ए बेटा सायली रात्री लवकर ये, एकत्र जेवायचंय आपल्याला. आता सायली म्हणते, हो आई लक्षात आहे. असं म्हणून सायली आता निघून गेली आहे. सगळेजण सायली जाते ना तर सायलीकडे बघताय. म्हणजे सायलीचा चेहरा दाखवलाच नाही त्यांनी यावेळेला. आता सायली गेल्यानंतर अर्जुन आला स्टडी मधून बाहेर. आता हे रविराज त्याला चिडवत म्हणतात, ओ ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुमची पत्नी आधीच निघून गेली तुमच्या, काय प्रकार काय हा. आता अर्जुनला काही सुचेना काय उत्तर द्यावं. तो असं काहीतरी बोलायला लागतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, सर आज तरी त्याला असे ऑकवर्ड प्रश्न विचारू नका. अहो बघा लाजून लाजून लाल झालाय तो. आता सगळेच हसायला लागतात अर्जुनला. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे मी पण निघतोच आता रेडी होऊन सायलीच्या मागे मागे. चल ना रे चैतन्य. आता तो चैतन्याला वर घेऊन जातो. आता प्रिया बघा कशी विचार करायला लागते. आता या दोघांचं प्रपोज होणार. आता इकडे अर्जुनची हुरहुर त्यांनी छान दाखवली आहे. अर्जुन खूप एक्सायटेड असतो. त्याला काय करावं काय नाही काही सुचत नसतं. अर्जुन म्हणतो, चैतन्य मला जायचंय, मला पटकन जायचंय, काय करू आता मला काही सुचत नाहीये. आता चैतन्य म्हणतो, हो तू काही बडबड करू नकोस, फक्त तुमच्या या सुंदर चेहऱ्याला अजून उत्तम बनव, म्हणजे आवर बाबा लवकर जा आता. अर्जुन नुसता उड्या मारत असतो एका ठिकाणी. काय करू कसं करू मला सुचत नाहीये. हो जातो येतो. आता तो बाथरूम मध्ये गेलाय आवरायला, तोंडबिंड धुवायला. पण ना प्रेक्षकांनो, ऍटलिस्ट अर्जुनला चैतन्य तरी आहे शेअर करायला, पण या सायलीला बिचारीला शेअर करायला कोणी नाहीये. म्हणजे ती कुसुमला पण हे सगळं शेअर करू शकत नाहीये. ती बिचारी तिची एकटीच गेली. पण तुमच्या लक्षात आलंय का,
खास प्रेक्षक डिमांड सायलीबाईने पुढाकार घेतलाय बरं का आधी प्रपोज करायला. ये बात तो बन गई. मला आवडलं. आता हा अर्जुन बघा कसा मस्त स्मार्ट एकदम डॅशिंग तयार होतोय. मस्त त्याने कोट बीट घातलाय. चैतन्य त्याला तयार करून देतोय. चैतन्याला खूप आनंद होतोय. मित्र असावा तर चैतन्यासारखा. खरंच ही इज द बेस्ट. आता या अर्जुनने असं छान भांग वगैरे पाडलाय, परफ्यूम मारलाय आणि असं स्वतःला न्याहाळतोय. चैतन्य त्याला असं छान मोटिवेट करत असतो. वा भाई क्या लग रहा है तू. आता बघा या अर्जुनला खूपच एक्साइटमेंट वाटतेय. आणि इकडे फायनली सायली सुद्धा पोहोचली आहे कॅफेमध्ये. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की आज फायनली सायली कॅफेमध्ये पोहोचली आहे. आणि आता सायली तिथे पोहोचल्यानंतर तिची साडी अशी छान नीट करते. सायली आता त्या कॅफेमध्ये पोहोचली आहे. कॅफेचे मालक म्हणतात की मॅडम वेलकम, तुमचा टेबल रेडी आहे. आता सायली त्यांना थँक्यू म्हणत आता सायली ना प्रेक्षकांनो त्या टेबल जवळ जात असते ना, तेव्हा त्यांनी ते ला 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 ते म्युझिक ऐकवलंय, जे ऐकायला इतकं सुमधुर वाटलंय. आणि या दोघांची भेटीची जी आतुरता आहे ना, ती त्यांनी खूपच छान आणि खूपच सुरेख पद्धतीने प्रेझेंट केली आहे. आपण हे सगळं एन्जॉय करूयात प्रेक्षकांनो. खूपच एफर्ट घेऊन हे सगळं आपल्याला दाखवत असतात. नक्कीच हे सगळं करायला खूप मेहनत लागते आणि मला असं वाटतं आपल्याला बघायला सुद्धा खूप सुरेख वाटते हे सगळं. आज रात्री तुम्ही टीव्हीवर बघाल ना तर तुम्हाला पण खूप छान आणि एकदम भारी वाटेल. आता बघा इकडे सायलीच्या मनातली हुरहुर, तिकडे अर्जुन येतोय गाडी ड्रायव्हिंग करून आणि आता हा भाग त्यांनी तुर्तास संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये हे दोघं एकमेकांना कसे प्रपोज करताय हे बघणं खूपच एक्साइटिंग ठरणार आहे. आवडला ना तुम्हाला आजचा भाग? बाई मला तर फार आवडला. अर्जुन सायलीसाठी हिऱ्याची अंगठी घेऊन आलाय. आता ही सायली त्याच्यासाठी चाफ्याची फुलं घेऊन आली आहे. खूपच छान दाखवलंय त्यांनी. म्हणजे मोस्ट अवेटिंग एपिसोड आहे हा आपल्या सगळ्या म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी असं म्हणायला हरकत नाहीये. जे TTMचे फॅन आहेत त्यांनी या एपिसोडची खूप आतुरतेने वाट बघितली. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की कळवा हा प्रेक्षकांनो. आणि आजच्या आपल्या या भागाला प्लीज लाईक करायला विसरू नका. मी तर उद्याच्या भागासाठी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही आहात का मला नक्की सांगा. आता भेटूयात उद्या सकाळी लवकर पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत आजचा हा रिव्ह्यू एन्जॉय करा आणि थोड्या वेळात घरोघरी आणि LPचा रिव्ह्यू तर बघत रहा. अर्जुन आणि सायली प्रपोज विशेष भाग. ठरलं तर मग भेटूयात उद्या सकाळी. धन्यवाद.